बीड शहरात तीव्र पाणी टंचाई आहे। नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आणि वाढत्या उन्हामुळे महिन्यातनं केवळ 2दाच पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे नागरिकांना टँकर आणि बोरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय। टँकर चालक अडवणूक करत 2000 लिटर पाण्याचे टँकर 600-700 रुपयांना विकतायत। त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसतोय। जिल्हा प्रशासनाकडे टँकर सुरू झाले नसले तरी खासगी टँकरच्या माध्यमातून बीडकरांची तहान भागते। मला सांगा, आता ही उपसाबंदी लागू केलेली आहे, काय परिणाम याचा होतो? कारण ऊन तर प्रचंड आहे। जवळपास आपण पाहिलं गेलं 40 डिग्रीच्या वरती तापमान वाढत आहे आणि आता हातातोंडाची पिकं आलेली आहेत। आता या कालावधीमध्ये त्यांना पाणी एक गरजेचं आहे, पण प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आज ही पिकं करपून जात आहेत। आज हा कोल्हापूर जिल्हा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो, तर त्याची साठवणूक करण्याची जबाबदारी प्रशासनाची जलसंपदा विभागाची आहे। आता दूधगंगेवरती 3 दिवस उपसाबंदी आहे आणि पंचगंगेला 2 दिवस आहे। बाकी इतर सर्वच नद्यावरती ही उपसाबंदी लागू केलेली आहे। भविष्यात ही वाढण्याची शक्यता आहे। यांनी जर नियोजन काटेकोरपणे केलं असतं तर ही उपसाबंदीची वेळ आली नसती। आज शेतकरी जगाचा पोशिंदा एकीकडे पाहिला जातो आणि दुसरीकडे आम्हाला आमच्या हक्काच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे याचिका दाखल करायला लागते। हे या लोकशाहीचं खरं दुर्दैव आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाची बैठक झाली। 30 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। त्यानंतरच शेतीच्या पाण्याचा विचार केला जाईल। सध्या जिल्ह्यामध्ये केवळ 7 ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। भविष्यामध्ये आणखी टँकर वाढू शकतात। गावातून टँकरच्या मागणीचा प्रस्ताव आला तर तो मंजूर करण्याचे अधिकार प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। 48 तासात प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले। 30 ऑगस्टपर्यंत पिण्याचा पाण्याचा जेवढा साठा आपल्याला लागतो तो राखीव करून त्यानंतर आपण शेतीच्या पाण्याच्या संदर्भातला आपण विचार करूया अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतलेला आहे। आणि टँकरचा प्रस्ताव आल्यापासून 48 तासाच्या आत टँकरचा प्रस्ताव मंजूर केला पाहिजे अशाही पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातून शहराला पाणी दिलं जातं। संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेत प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत। प्रकल्पावरील शेती सिंचनासाठी असलेले अंदाजे 60 मोटर पंप हटवले आहेत, त्यापैकी 5 मोटर पंप जप्त करण्यात आले। त्यामुळे पाणी पातळी कायम आहे। एरवी मे महिन्यात 13 ते 15% जलसाठा असणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या 23% जलसाठा आहे। त्यामुळे जून महिन्याच्या शेवटपर्यंतची पाण्याची चिंता मात्र मिटली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।